पवित्र सेनाधीश प्रभू, या महिन्याचा हा पहिला रविवार आणि या दिवसाची ही सुंदर वेळ तू आम्हाला दिलेला आहेस. आम्ही सर्वजण एक कुटुंब होऊन तुझ्या पवित्र चरणी यावं, तुझी स्तुती आराधना आणि भक्ती करून तुला उंचवावं. कारण प्रभू, तू तुझ्या विश्वासणाऱ्याच्या स्तवनाला प्रसन्न होऊन त्या स्तवनामध्ये तू आमच्यामध्ये येत असतोस आणि या वेळेला तू आमच्यामध्ये आहेस. म्हणून आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. माझ्या देवा, तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आज आम्हा प्रत्येकाशी तू बोल. कारण तुझी वचन आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तो दिवा आहे. कारण तो सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून प्रत्येक मज्जातून तुला दुभागणारा, हाडांच्या आरपार जाणारा, सांध्याना दुभागणारा, मनाचं परीक्षण करणारा, विचाराचं परिवर्तन करणारा तो वचन आहे. आज तू बोल येशू, तू बोल माझ्या देवा. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान आम्हाला दे, समजणारी बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी बनण्याकरिता जो अभिषेक तो आम्हाला दिलेला आहे त्याचा अनेक पटीने आमच्यामध्ये वाढ वाढ आणि वाढ होत जाते. यापुढील सर्व वेळ प्रभू आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने आज चालव. हीच विनंती तुझ्या चरणी आम्ही करत आहोत. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. पुन्हा हा जो महिना आहे आपल्यासाठी परमेश्वर अधिक आशीर्वादित केलेला आहे. कारण महिन्याची सुरुवात आपण उपवास प्रार्थनेने केलेला आहे आणि जे कोणी उपवास प्रार्थनेला होता त्या सर्वांना जो अनुभव आलेला आहे परमेश्वराचा तो तुम्हाला माहितीच असणार. हालेलुया, 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 हालेलुया. कारण प्रियानो, परमेश्वर आपल्यावर खूप प्रेम करतो आणि त्याचं प्रेम जो आहे ते आपल्याला त्याच्या जवळ ओढून आणतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वराची इच्छा आहे की आपण आत्मिकरित्याच नव्हे तर सर्व गोष्टीमध्ये आपली प्रगती व्हावी. परमेश्वराची काय इच्छा आहे? आपण आत्मिकरित्याच नव्हे तर सर्व गोष्टी. आता सर्व गोष्ट म्हटल्यानंतर प्रियानो, जगिकरित्या, नात्यांच्या रित्या आणि आपल्या बुद्धीने या सगळ्या गोष्टीमध्ये आपली काय व्हावी? प्रगती व्हावी. ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि एवढंच नाही, फक्त आत्मिक आणि जगिकरित्या म्हणजे सर्व स्थितीतच नाही तर त्याचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला आरोग्य देखील असावं. हालेलुया, हालेलुया. म्हणजे तो आपल्याला आरोग्यरित्याही आपली वाढ करत असतो आणि आपल्याला निरोगी करत असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्याकरिता तो आपल्याला त्याच्या जवळ बोलवतो. त्याकरिता तो आपल्याला काय करतो? त्याच्या जवळ बोलवतो. जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ येता तर प्रियानो, परमेश्वराची ही इच्छा आहे की तुम्ही लहानसहान गोष्टीसाठी येऊ नका. तुमच्या अपेक्षा मोठ्या असल्या पाहिजेत. हालेलुया. तुमच्या मनात काय असलं पाहिजे? मोठ्या अपेक्षा
असल्या पाहिजेत. इंग्लिशमध्ये एक सुंदर शब्द आहे, सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग. साधं जगणं आणि उच्च विचार ठेवणं गरजेचं आहे. उच्च विचार ठेवणं. तर त्याची हीच इच्छा आहे, तुम्ही जेव्हा त्याच्या जवळ येता, कोणत्या गोष्टींची तुम्ही अपेक्षा करावी सर्वजण म्हणा? मोठ्या. आवाज येत नाही. हा, कोणती इच्छा असावी? अजूनही मला आवाज येत नाही. काही लोकांचीच येते. ज्यांचा आवाज येत नाही त्यांची इच्छा नाही वाटतं मोठ्या गोष्टी मिळाल्या, है की नाही? फक्त बघत बसायचं, कधी मिळणार आम्हाला, है की नाही? तर परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही मोठ्या गोष्टींची अपेक्षा करावी. तर त्याकरता ही दोन महत्वाची गोष्ट कधीही लक्षात ठेवा. पहिली गोष्ट काय आहे की तुम्ही ज्या विचारात आहात आता, कारण अनेक लोकांचं जे विचार आहे बेडकासारखं असते. बेडकासारखं म्हणजे काय? बेडकाला काय वाटते? ते विहीरच, लय मोठं जग आहे. पण जग तेवढं नाही आहे, लक्षात ठेवा. आणि त्या जगाचा तो आपल्याला काय केलेला आहे? राजा केलेला आहे, राणी केलेला आहे. वाटते का? हॅलो, बोलो. जर तुम्ही बोलला नाही तर मला कसं समजणार? हालेलुया, हालेलुया. तर तेवढाच विचारात राहू नका, त्या विचारात बाहेर पडा. तुम्हाला तुमचं विचार काय करणं गरजेचं आहे? बदलणं गरजेचं आहे. त्या विचारात बाहेर पडा. तेवढंच विचार म्हणजे काय? माझं कसं होईल, माझं काम नाही, आमच्या घरात कमवते नाही, माझं शिक्षण नाही, माझ्या दारात ताकदच राहिली नाही, माझा खर्चच मोठा आहे, माझा नवरा कधी सुधारणारच नाही, एवढं वर्ष मी देवाजवळ मागतो तो दारू सोडावा, चिडू नये, भांडण करू नये, पण तो त्या काय सुधरतच नाही, माझी सासू बदलतच नाही, बघा माझी बायको मध्ये काय परिवर्तनच येत नाही, मी त्या कर्जातनं बाहेरच पडणार नाही, बघा आमची गरिबी कधी दूर होईल. हे विचार करू नका. हॅलो, कारण तुम्ही कोणाची लेकर आहात? तुमचा देव कसा आहे? अरे बोला, तुमचा देव कसा आहे? जिवंत आहे, फक्त जिवंत आहे. हा, श्रीमंत आहे, सामर्थ्यशाली आहे. जी या जगाला शक्य आहे ती सर्व त्याला शक्य आहे. लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला त्या विचारातून बाहेर पडा. कसं होईल, कसं, काहीच नाही, हा विचार करू नका. म्हणून तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? दुसरी गोष्ट, तुम्हाला देवाला ओळखणं अति गरजेचं आहे. कोणाला? देवाला ओळखणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही त्याला ओळखाल त्यावेळेला प्रियानो, तुम्ही त्याला ओळखल्यानंतर त्याच्याद्वारे मी स्वतः कोण आहे माझ्या देवासाठी, देवाला ओळखल्यानंतर मी स्वतः कोण आहे माझ्या देवासाठी हे समजणं अति गरजेचं आहे. जर तुम्ही देवाला ओळखला आणि जर तुम्हाला समजलं तुम्ही तुमच्या देवासाठी कोण आहात, तर प्रियानो तुम्हाला कोणती गोष्ट अशक्य वाटणार नाही, त्यातच अडकून राहणार नाही. शेतकरी नांगर करताना एखादा मोठा दगड आला म्हणून तिथंच थांबतोय का? बायबलमध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? नांगर उचलतो, पुढे टाकतो आणि पुढे जातो. आपण पुढे उचलून टाकतच नाही, तिथंच अडकून बसतोय. ही देवाची
मर्जी नाही. कारण प्रभू परमेश्वर आपल्याला जेव्हा आपण त्याचे आहोत तर तो आपल्याला काय दिलेला आहे आपण वाचूया. 2 तिमोथीचं पत्र त्याचा 1ला अध्याय आणि 7वं वचन बघा. एक मिनिट 2 तिमोथीचं पत्र 1ला अध्याय आणि 7वं वचन. कारण देवाने आपल्याला पित्रेपणाचा नव्हे, सर्वजण म्हणा पुढे, तर सामर्थ्याचा, सर्वजण म्हणा सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमपणाचा आत्मा दिला आहे. बघा या ठिकाणी बायबल काय म्हणते, तर परमेश्वर आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमपणाचा आत्मा दिलेला आहे. आता कधी तुम्ही हा विचार केलेला आहात की परमेश्वर हा आत्मा कोणत्या उद्देशाने तो आपल्याला दिलेला आहे? हॅलो, कोणत्या उद्देशाने दिलेला आहे? कारण परमेश्वराचा हा जो सामर्थ्याचा जो आत्मा दिलेला आहे त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे, परमेश्वराचा हा उद्देश आहे प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी, सर्वजण म्हणा हा, जो त्याचे खरे विश्वासू आहे त्यांच्यासाठी तो हा आत्मा यासाठी दिलेला आहे की त्यांनी या जगामध्ये सर्व गोष्टीत, सर्वजण म्हणा सर्व गोष्टीत त्यांची उन्नती करावी, त्यांनी करावी. सर्व गोष्टीत त्यांनी काय करावं? उन्नती करावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरं प्रियानो, बायबल काय म्हणते बघा, देवानी तुम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. देवानी तुम्हाला प्रीतीचा आत्मा दिलेला आहे. देवानी तुम्हाला संयमपणाचा आत्मा दिलेला आहे. आत्मा दिलेला आहे म्हणजे याचा दुसरा अर्थ असा आहे, जो भित्रेपणा आहे तुमच्यामध्ये, जो भित्रेपणा आहे तुमच्या विचारात नाही, तुमच्या विचारात तो भीती नाही, तर ती भीती जी आहे तुमच्या आत्म्यात आहे. हालेलुया, 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 हालेलुया. बघा तो भीती काय आहे? तुमच्या आत्म्यात आहे. जो तुमच्यामध्ये प्रीती जी आहे, जर तुमच्या प्रीती नाही, तुमच्यात कठोरता आहे, तिरस्काराने भरलेला आहे, तो कुठं आहे? तुमच्या आत्म्यात आहे, विचारात नाही. आणि संयमपणा म्हणजे अनेक वेळेला आपण उठावळा करतो, गडबड 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 करतो, होणारच नाही, होणार नाही, मलाच करायला पाहिजे, मलाच करायला पाहिजे, मलाच करायला पाहिजे. हा उतावळापणा जो आहे हा तुमच्या आत्म्यात आहे, तुमच्या स्वभावात, तुमच्या ह्याच्यामध्ये नाही, आत्म्यात आहे. आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला हा सामर्थ्याचा आत्मा देतो. आणि हा आत्मा तो यासाठी देतो, जो मनुष्य भित्र आहे. बघा, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो मनुष्य भित्र आहे म्हणजे त्याच्या आत्म्यात जी भीती आहे, तो आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारची प्रगती करू शकत नाही.
पुन्हा म्हणतो, ज्याच्या आत्म्यामध्ये एक प्रकारची भीती आहे तो त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टींची प्रगती करू शकत नाही. मी अनेक अशा लोकांना ओळखतो, इतके वयस्कर झालेले आहेत, त्यांना साधं सायकल चालवता येत नाही, दुचाकी सायकल, कारण बॅलन्स झालेलं नाही. का? कारण ते लहानपणी चालत असताना एकदा पडले आणि जी त्यांच्या मनात भीती बसली ते आज अखेर निघालेली नाही, म्हणून ते सायकल चालवू शकत नाहीत. आणि एवढंच नाही, अशी अनेक लोक आहेत रस्त्याने ते चालू शकत नाहीत. आपल्या इथे एवढं ट्रॅफिक नाही, आता सांगली मिरजेमध्ये झालेलं आहे भरपूर ट्रॅफिक. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गेलं तर तुम्ही ट्रॅफिक क्रॉस करून जायला अवघड होते. भित्रापणा आहे, ते जाऊ शकतच नाही. अनेक लोक या ठिकाणी प्रार्थनेला म्हणतात, ब्रदर मला रात्रीची इतकी भीती वाटते, मध्यरात्रीला बाथरूम येते पण मी बाथरूमला जाऊ शकत नाही, कारण मला एकटं उठून जायला भीती वाटते. घरातल्या घरात दारं सगळी बंद आहेत. पण तुम्ही हसू नका, ही रियालिटी आहे. हा त्यांच्या आत्म्यात भीती आहे. काही लोक बघा खिडक्या बिडक्या जाम बंद करून ठेवतात, कोणतरी येते आत. आता तुमच्या खिडकीला काय आहे, फक्त जरी असले स्लायडिंग विंडोज असेल, स्लायडिंग विंडो आहे का, त्याला बाहेर काय आहे, जाळी आहे. घरच्या ह्याला काय असते, ग्रिल असते, तरी लोक घाबरतात. मनामध्ये भीती आहे. कारण हा जो भित्रपणा आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही करू देत नाही. एवढंच नाही, तुमच्या घरात तुम्हाला तुमचे सगळे गेले आणि तुम्हाला एकटं राहायचं म्हटलं तर भीती वाटते. या खोलीत त्या खोलीत जायला, त्या खोलीत या खोलीत यायला, रात्रीच्या वेळेला भीती वाटते. बघा, आपल्या घरात आपल्याला राहायला भीती वाटते. तुमचंच घर आहे, तुम्हीच राहताय, तुम्ही त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहात, तरी पण आपल्याला काय होते, भीती वाटते. आणि ज्याच्या मनामध्ये भीती आहे, लक्षात घ्या, त्याच्या मनामध्ये सदैव संशय असतो. सदैव संशय, सगळ्या गोष्टींचा संशय आहे. सारखं संशय त्याला खात असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याचं कारण आहे, त्यांना आत्मविश्वासच नाही. आत्मविश्वास नाही. काही जरी झालं तर त्यांच्यामध्ये सारखा संशय, हे कशामुळे झालं असेल, सगळं चांगलं होतं, अचानक असं कसं काय झालं, अचानक कसं काय बिघडलं. हा सारखा भीती, कारण त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास नाही. म्हणून प्रियानो, देव यातून तुम्हाला बाहेर काढण्याकरिता त्याच्या विश्वासणाऱ्यांना, पुन्हा म्हणतो त्याच्या विश्वासणाऱ्यांना, तो कशाचा आत्मा दिलेला आहे, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. जर तो सामर्थ्याचा आत्मा तुमच्यामध्ये आला तर आपोआप तुम्ही काय कराल, प्रीतीमध्ये व्हाल आणि तुमच्यामध्ये तो संयमपणा येईल, धीर धरता येईल. जर तो सामर्थ्यच तुमच्यामध्ये नाही आणि भित्रेपणा असेल तर तुम्ही काय करणार, तुम्ही स्वतः काही प्रगती करणार नाही, तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना देखील तुम्ही प्रगती करू देणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आणि अशा ज्या विचाराची लोक आहेत देवाला अजिबात आवडत नाही. देवाला आवडत नाही. आपण बायबल मधनं बघूया. हालेलुया. शास्त्रेच आपण 7वा अध्याय काढूया.
शास्त्रेचं पुस्तक त्याचा 7वा अध्याय काढा. शास्त्रेचं पुस्तक कुठे नवीन करारात आहे ना? जुनं आहे का? अरे वा वा वा. मला माहितीच नाही, बरं झालं मी नवीन करारात शोधत होतो. हालेलुया हालेलुया. मिळालं? हा. त्या ठिकाणी आपण बघतो मिद्यानी जो सैन्य आहे ते इस्रायलावर चालून आलेलं आहेत आणि देव इस्रायलामध्ये गिदोनाला निवडलेला आहे आणि गिदोनाद्वारे तो इस्रायलांची एक सैन्य तयार करायला सांगितला. आणि ह्या ठिकाणी आपण बघतो एकूण 32,000 सैन्य गिदोन तयार केलेला. किती? 32,000. आणि हे 32,000 सैन्य घेऊन गिदोन मिद्यानावर चालून जाणार होता. हालेलुया हालेलुया. आणि देव काय म्हणतो बघा 3ऱ्या वचनामध्ये 7 आणि 3. मी वाचतो, तुम्ही तुमच्या बायबल मध्ये बघा. शास्त्रे 7वा अध्याय आणि 3रं वचन. म्हणून आता लोकांना ऐकू जाईल असे जाहीर कर की, काय म्हणते बघा, लोकांना ऐकू जाईल असे जाहीर कर की ज्याला भीती वाटत असेल किंवा जो घाबरून गेला असेल त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत जावे. तेव्हा त्यांच्यातून 22,000 लोक परत गेले आणि 10,000 राहिले. किती लोक परत गेले? 22,000 लोक परत गेले. 22 किती झाले? 32. म्हणजे एकूण 32,000 लोक गेले होते. आणि जेव्हा देवाने हा फरमान काढला, हे लोकांना सांगितल्यानंतर जे भित्री होते ते सगळे पळून गेले. कारण देवाला माहिती होतं ही जी भित्री आहे त्यांच्यामुळं सगळेच अडचणीत येते. म्हणून देव काय केलेला आहे? त्यांची चाळणी केलेला आहे. आणि जे त्या ठिकाणी भित्रे होते ते निघून गेले. कारण देवाला माहिती आहे जो भित्रा आहे तो आपल्या जीवनामध्ये काही करू शकत नाही. कारण ज्याचा विश्वासाची बांधणीच भित्रेपणावर आहे तो देवाची कृपा कधीही स्वीकारू शकत नाही किंवा देवाची कृपा त्याच्यावर होऊ शकत नाही. कारण देव हा पक्षपाती नाही, तो करतोय. पण हा भित्रा मनुष्य जे आहे तो त्या गोष्टी ऍक्सेप्ट करू शकत नाही. हालेलुया 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 हालेलुया. बघा, जर कोणी उद्योगपती आहे, बिझनेस करतात आणि त्याच्या बिझनेस देवाने त्याला सांगितलं तू हा बिझनेस चालू कर, आणि त्या बिझनेस चालू कर म्हटल्यानंतर त्या बिझनेस मध्ये तो जर हा बिझनेस करतो त्याचा पूर्ण विश्वास पाहिजे. कारण बिझनेस हा एक असा काय म्हणतात त्याला काम आहे म्हणा, व्यवसाय तर आहे, तो काम आहे की रोज तो सारखं नाही. कामावर काय असते, आपण रोज जातो, एक पगार ठरलेला आहे 1,000 रुपये दिवसाला, म्हणजे तो 1,000 रुपये तुम्हाला त्या पद्धतीने जे काही महिन्याचं भरेल तो 30,000 म्हणा, 20,000 म्हणा, काय असेल ते तुम्हाला मिळणार. बिझनेस मध्ये काय आहे, आजचा दिवस तुम्हाला 2,000 मिळाले, उद्याच्या दिवशी तुम्हाला 1,000 मिळेल, परवाच्या दिवशी तुम्हाला 500 मिळेल, 13व्या दिवशी तुम्हाला काहीच मिळणार नाही, आणि त्याच्यानंतर 4थ्या दिवशी पुन्हा जास्त मिळेल. हे बिझनेस मध्ये चढ उतार असतो.
आणि जर त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास नाही, अरे आज बिझनेस चालले आता काय करू, अरे आज काहीच मिळालं नाही काय करू, हा जर तो चिंता करतो तर लक्षात ठेवा त्या चिंतेमध्ये तो पूर्ण लॉस मध्ये जात असतो. कारण त्याचे विचार देवाच्या कृपेला अडवायला चालू होतो. जे बिझनेस करतात लक्षात ठेवा, देवाने भरपूर दिलेला आहे, शून्यात वर काढलेला असतोय, तरी पण लोक येऊन मला सांगतात ब्रदर काहीच होईना हो, 2 महिन्यापासून काय झालं नाही, आठवड्यापासून काय झालं नाही, 15 दिवस झालं काय झालं नाही, 2 दिवस ब्रदर काही झालं नाही, जातोय आणि फक्त बसतोय आणि येतोय, माझा बिझनेस होईना. माझ्या बाजूच्या दुकानात होते, माझ्या इकडल्या दुकानात होते, त्याला काम मिळते मला मिळत नाही. हॅलो, तर तो त्याचा हा आत्म्यामध्ये असलेला भित्रपणा देवाच्या कृपेला त्याच्या जीवनात येऊ देत नाही. कारण देव प्रेमाने तो खूप अद्भुत आहे. आज तुम्हाला तो काही दिला नाही, व्याजासकट तो तुम्हाला उद्या देणार, व्याजासकट तुम्हाला तो 4 दिवसानंतर देईल. व्याजासकट म्हणतोय, लक्षात घ्या. बँक चक्रवाढ व्याज लावते, देव त्याच्यापेक्षाही वरचा व्याज देतोय. तो त्याला माहिती आहे, कारण तो आपल्या प्रत्येक गरजा पुरवतो. म्हणून आता मी तुम्हाला सांगितलं, ज्याच्यामध्ये भीती आहे तो गाडी कधी चालू शकणार नाही, कधीच नाही. मी माझाच एक जवळचा मित्र होता, तो डॉक्टर होता MD, आणि त्याने गाडी घेतला, अम्बॅसिडर कार घेतला, आणि तो म्हटला ब्रदर मला शिकायची खूप इच्छा आहे. ठीक आहे, मी त्याला ग्राउंड मध्ये शिकवलो, ग्राउंड मध्ये फिरवला, आणि खूप चांगलं हँडलिंग करायला चालवा लागला. मी त्याला म्हटलं आता चल, म्हटलं आपण घराकडे जाऊया तुझ्या, आणि घराकडे गेलो. त्याच्या घराजवळ एक ड्रेनेज खोदून ठेवलेलं होतं, त्या रस्त्यात जाऊ शकते. हा, त्याला म्हटलं काही टेन्शन घेऊ नको, जा व्यवस्थित जा. तो नाही ब्रदर मला नाही जमणार. अरे नाही जमणार नाही म्हणून नको, जमते म्हणून जा, पुढे जा. आणि तो लगेच ब्रेक मारला. काय झालं? नाही एक मिनिट, दार उघडला, खाली उतरला, मी काय चालवत नाही. आणि तो शेवटपर्यंत शिकला नाही. मी आमच्या एका पोराला गाडी शिकवत होतो परवा, त्याने गाडी घेतला आणि तो ड्रायव्हिंग स्कूललाही जात होता. मग मी त्याला म्हटलं चल म्हटलं, आणि आम्ही गेलो त्या जुन्या हरिपूर रोड मध्ये. तिथे एक खड्डा होता. ते म्हटला ब्रदर खड्डा आहे. म्हटलं असू दे, खड्डा असू दे की त्याला काय होते, मी सांगतोय तसं कर. अगदी व्यवस्थित थरथरत काढला गाडी. तिकडनं आलो, वळव म्हटलं, त्याला वळवता आलं नाही, घाबरला. तो इतक्या जोरात स्टेरिंग फिरवला, गाडी दुसऱ्याच्या कंपाऊंड मध्ये गेली. म्हटलं काही झालेलं नाही, म्हटलं असू दे. तो घाबरला, काही झालेलं नाही. आता पुन्हा रिव्हर्स ब्रेक, गिअर टाक आणि मागे घेतला, आणि आज तो गाडी पूर्णपणे चालवतो. कारण त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास होता, तो डेअरिंग होता, तो शिकला. पण जोपर्यंत तुमच्या आत्म्यात ती भीती आहे, तुम्ही रस्त्याने चालताना घाबराल, एकटं राहायला घाबराल, आणि तुमच्या मनात सतत ते संशय असेल, आणि ज्या गोष्टी होणार नाही तुमच्या संशयामध्ये तुम्ही ते ओढून घेणार आहात. हालेलुया, 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 हालेलुया. कारण ही जी भीती आहे कुठं आहे? कुठं आहे? आत्म्यात आहे. आणि हा आत्म्यातनं भीती काढण्यासाठी भीतीच्या विरुद्ध काय आहे? धैर्य, सामर्थ्य आहे का नाही? आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला काय करतो? त्याचा सामर्थ्याच्या आत्म्याने तो तुम्हाला भरतो. हालेलुया, हालेलुया. जर तुमच्यामध्ये ती भीती आहे, मी अनेकांना हे सांगत असतोय, तुम्ही तुमच्या कुठे ठेवायचं? जिथून पोट चालू होते, छातीवर नाही. कारण आत्मा जो आहे तो पोटात असतो, आणि भीती जे चालू होते
ते तुमच्या पित्ताशयात चालू होते, पॅनक्रियामध्ये. तिथं हा तुमचा तळ हाताचा भाग ठेवा. देवाचं सामर्थ्य हित असते. आणि बरोबर ठेवून विश्वासाने म्हणा, मी सामर्थ्यशाली आत्मा आहे. काय म्हणायचं? मी माझ्या येशूचा सामर्थ्यशाली आत्मा आहे. आणि हे जेव्हा तुम्ही विश्वासाने प्रामाणिकपणे रोज सकाळी रात्री झोपण्याआधी मेडिटेशन करत राहाल, याला मेडिटेशन म्हणतात, मनन म्हणतात. विश्वासाने तुम्ही करत असाल तर प्रियानो, तुम्हाला दिसेल तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास आलेला आहे. संशय येते, तुम्ही म्हणा, मी निरसंशयी आत्मा आहे. तुम्हाला सारखं थोड्या थोड्या गोष्टीला राग येते बघा, आणि लगेच तुम्हाला राग येते. तुम्ही काय वाटेल ते बोलताय, काय तोडून बोलताय, हे करता ते करताय. देवाकडे रोज मागा, मी माझ्या येशूचा संयमपणाचा आत्मा आहे आणि प्रीतीचा आत्मा आहे. रागाच्या विरुद्ध काय आहे? प्रेम. प्रेमाचा आत्मा म्हणू नका. प्रेम म्हटल्यानंतर काय होते? कंडिशन आलं त्या ठिकाणी. तू मला एवढं दिलास तर मी तुला तेवढं देतो, आहे का नाही? प्रीती म्हणजे काय? अनकंडिशनल. तू दे किंवा देऊ नकोस, पण मी तुझ्यावर प्रेम करत राहणार, मी तुझ्यावर प्रेम करत राहणार. हे तुम्हाला देवाजवळ मागायला पाहिजे. बघा, येशू म्हणतोय मागा म्हणजे तुम्हाला दिलंच आहे, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. तुम्हाला कुठं ठोकायचं आहे? देवाचं दार ठोकायचं आहे. त्याच्यामध्ये शोधायला पाहिजे, कारण तो परिपूर्ण आहे. आत्मेची फळं, त्याचा स्वभाव, येशूचा स्वभाव आहे काय आहे? प्रीती, आनंद, शांती, सहनशील, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन. हे येशूमध्ये आहे. जेव्हा तुम्ही मागाल विश्वासाने, तुमच्यामध्ये ते कार्य करायला सुरुवात होईल. हालेलुया, हालेलुया. आणि तुम्हाला दिसून येईल या गोष्टी तुमच्यामध्ये काय होत आहे? कार्य करत आहे. तुमच्यातली भीती निघून जाईल. बघा, माझे एक जवळचे नातेवाईक मला येऊन सांगत होती की अंकल, मला खूप भीती वाटते, सारखं मला वाटतं काहीतरी होणार आहे, काहीतरी होणार आहे, काहीतरी होणार आहे. मी तिला हा फॉर्म्युला दिला. तिचा खूप विश्वास आहे, कारण तिला माहिती आहे की देवाची कृपा दृष्टी या माझ्या अंकलवर, आणि तू जे काही आजपर्यंत सांगितलं जे सगळं ते विचार. मी तिला म्हटलं फक्त एवढंच कर, आणि ती विश्वासाने करू लागली. आज तिच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे, एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे, ती आज मोठ्या कंपनीचं HOD म्हणून काम करते. हॅलो, अगदी भित्री. आणि आज तिच्या अंडरमध्ये 700 लोक ती हँडल करते. किती? 700 लोक. तेवढं मोठं पॅकेज बी तिला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण तिच्यातली भीती गेली, देवाची कृपा तिच्या जीवनात चालू झालं, आणि तिला प्रमोशनवर प्रमोशन, प्रमोशनवर प्रमोशन, प्रमोशनवर प्रमोशन होत होत वरती गेलं. संघर्ष आलं रस्त्यात, अनेक लोक तिच्या विरुद्ध होते, जळणारे बिळणारे. तिला म्हटलं काही होत नाही म्हणून. यू जस्ट गो ऑन टेलिंग दिस वर्ड्स डेली, नाईट अँड डे. सकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला ती म्हणायची, आणि ही प्रार्थनामध्ये ती करायची. झोपत असताना ही प्रार्थना करायची. ही इतक्या ह्यानं ती करत गेली सिन्सिअरली, आणि तिच्यामध्ये त्या ऍक्टिव्हनेस दिसून आलं. कारण तुम्ही जर बघितला, प्रेषितांच्या मध्ये भित्रेपणा होता. देवानी त्यांना तो सामर्थ्याचा आत्मा दिला. कधी? पेंटकोस्टच्या दिवशी. त्यानंतर ते कधी घाबरलेत का आपल्या आयुष्यात? कुठं थांबलेत का? नाही, त्यांची प्रगती होती.
अजून एक तुम्हाला उदाहरण देतो. यहोशुवाचं 14वा अध्याय काढा. शास्त्रेच्या कुठं आहे? आधी आहे ना? नक्की? हालेलुया. हा 10व्या वचनापासून बघा. 10 आणि 11 ही 2 वचन आपण वाचूया. इस्रायल रानात प्रवास करीत असताना हा इस्रायल रानात प्रवास करीत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले, परमेश्वराने मोशेलाही सांगितले, तेव्हापासून पहा आज 45 वर्षे आज 45 वर्ष परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे. आज बघ मी 85 वर्षाचा आहे. मोशेने मला पाठविले. त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितका आजही आहे. लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्यावेळी होती, तेवढीच आजही आहे. हे कोण म्हणते हो? बायबल वाचताय ना? कोण म्हणते? कोण म्हणते? यहोशुवा म्हणते? मोशे म्हणते? हा कोण म्हणते? हा कोण म्हणते? कालेब यहोशुवाला म्हणतो. या ठिकाणी मोशे देवाबरोबर आहे. मोशे तर नाही. कालेब यहोशुवाला म्हणत आहे की तो यहोशुवाला काय करून देत आहे? स्मरण करून देतो. कारण मोशेनी जे 12 गोत्र होते त्या 12 गोत्रातले प्रत्येक जे मुख्य पुरुष होते, सरदार होते, त्यांना निवडून देवाच्या आज्ञेनुसार एरियोचं काय करायला गेलेलं आहे? हेर करायला गेलेलं आहे. आणि त्यावेळेला हा कालेब जो आहे 40 वर्षाचा होता. किती? 40 वर्षाचा. आणि तो या ठिकाणी तुम्ही घरी जाऊन वाचा, म्हणजे खूप सुंदर तुम्हाला समजेल. मला काय सांगायचं ही फक्त मी तुमच्या समोर आणत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आज तो 85 वर्षाचा आहे. किती? 85 वर्षाचा आहे. आणि तो यहोशुवाला म्हणतो, आपण सगळेजण गेलो होतो, मोशेने पाठवला होता तुला, मला आणि जे आपले जे इतर गोत्र होते, आपण सर्वजण गेलो होतो. त्यावेळेला माझ्यामध्ये जी स्फूर्ती होती, माझ्यामध्ये जो उत्साह होता, आज मी 85 वर्षाचा आहे, तेवढा स्फूर्ती तेवढीच उत्साह आजही माझ्यात आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जेव्हा देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये येते, देवाचं जो संयमपणा आपल्यामध्ये येतो, देवाचा जो प्रीती आपल्यामध्ये येतो, म्हणजेच आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येते, त्यावेळेला आपण शारीरिकरित्या देखील तरुण राहतो. प्रियानो, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही म्हातारे होत नाही तर तुम्ही काय होता? तरुण राहता. तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास आहे. कालेब आणि यहोशुवा आणि बाकी जे 10 जण होते, सगळेजण हेर करायला गेले. त्यांच्यामध्ये जो आत्मा होता 10 जणांच्या मध्ये तो वेगळा होता आणि या दोघांच्या मध्ये तो वेगळा होता. आता वेगळा म्हणजे काय? ते 10 जण जगाची अटॅच होते आणि ही दोघं देवाशी अटॅच होते. जेव्हा त्यांनी बघायला गेले त्या ठिकाणी 10 जण, त्यांनी काय बघितले? धिप्पाड लोक, उंच भिंत आहे ना. तिथल्या लोकांच्या समोर आम्ही काय आहोत? अगदी मुंग्यासारखे आहोत, आहे ना. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघून आणि ती जमीन खाऊन टाकणारी असं चुकीचं बातमी कोणामध्ये पसरायला लागले? इस्रायलांच्या मध्ये पसरली.
आणि ह्या दोघांनी देखील त्याच गोष्टी बघितले. ते धुप्पाड आहे, उंच भिंत आहे आणि तिथलं फळ वगैरे सगळं आणले, पण त्यांचा आत्मा वेगळा आहे. ते म्हटले खरोखर देवाने आपल्याला दुधामधानी वाहणारा तो देश दिलेला आहे. त्या देशातली लोक अशी आहेत, त्या देशामध्ये एवढं बरकत आहे. त्या देशामधलं फळ आम्ही आणलेलं बघ सॅम्पल बनवून, त्याला आम्ही एकटं उचलू शकलो नाही, 2-2 माणसं उचलून आणलेले आहे हे सगळं. तर आता देवाची इच्छा आहे तर आपण आत्ताच्या आत्ता जाऊन ते काबीज करूया. हा त्यांचा कॉन्फिडन्स. कारण का? त्यांचा विश्वास होता, तो स्फूर्ती होती. कारण भित्रेपणा जो आहे तुम्हाला वयाच्या आधी म्हातारा बनवतो, तुमचं शक्ती खाऊन टाकते, तुम्हाला आजारी बनवतो बघा. आणि सामर्थ्याचा आत्मा तुम्हाला निरोगी बनवतो, तुमची प्रगती करतो, तुमच्यामध्ये काय करतो, पुढं पुढे जाण्यासाठी तुम्हाला मदत करतो. हालेलुया, हालेलुया. काय समजते मी काय बोलतो? समजते? कारण भित्रेपणा फक्त तुम्हाला चिंतेत टाकतो आणि सामर्थ्य जो आहे तुम्हाला फक्त चिंतनात टाकतो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण प्रियानो, तुमच्यामध्ये जेव्हा तो वेगळा आत्मा आहे जो यहोशुआमध्ये होता आणि कालेब मध्ये होता. कालेब या ठिकाणी साक्ष देत आहे, अरे आज मी 85 वर्षाचा आहे, मी दिसतोय का 85 वर्षाचा म्हणून? आजही माझ्यामध्ये तेच स्फूर्ती आहे, आजही माझ्यामध्ये तोच कॉन्फिडन्स आहे, आजही मी तसंच चप्पल आहे. कारण आत्मा तुम्हाला मजबूत बनवतो, आत्मा तुम्हाला जिवंत करतो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, येशूमध्ये जो आत्मा होता तो देखील जगापेक्षा वेगळा होता. हालेलुया, हालेलुया. कारण तो वरील सामर्थ्य होत. म्हणून येशूला कोणी पकडलेला नाही आणि पकडू शकत नाही. येशूला कोणी मारू शकत नाही. येशूला कोणी खिळू शकत नाही. गेत्सेमने बागेत आल्यानंतर येशू गेत्सेमने बागेत होता आणि सैन्य आले तिथं आणि ते येशूला हुडका लागले. येशू समोरच होता आणि बाकी सगळेजण तिथं होते, परंतु त्या सगळ्यांना एकच दिसत होत. ती सगळी एकच दिसत होते. आणि येशू त्यांना विचार, तुम्ही कोणाचा शोध करताय? आणि ज्या वेळेला ते म्हणतात आम्ही नासरतकर येशूचा शोध करतो, तो म्हणतो मीच आहे, मीच आहे. म्हटलं तर काय झालेलं आहे? काय झालं? हा, उडून पडले, ते उडून पडले. फक्त मीच आहे म्हटल्यानंतर उडून पडले. बघा, हा सामर्थ्य आहे. तो स्वतः पकडला गेला. कारण तो जर पकडला गेला नसता तर आपण काय झालं असतो? स्वतंत्र झालो नसतो. बघा, प्रियानो, जेव्हा तुमच्या मनामध्ये अशी भीती येते, असे विचार येतात, असं काहीतरी वाटते, मला काहीच करता येणार नाही, माझं असं जायचं, ही भीती येते. देवाजवळ तुम्ही येशूच्या नावाने या भित्रेपणाच्या आत्म्याला, या नकारार्थी विचाराला काय करा? आज्ञा करा. आज्ञा काय करा? आज्ञा करा. माझ्यातनं येशूच्या नावाने निघून जा, निघून जा. हालेलुया, 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 हालेलुया. कारण प्रियानो, आत्मा आणि मन यांचं एक रिलेशन आहे. जसं नाण्याला 2 बाजू असतात. नाण्याची एक जर बाजू बघितली, आता बघा 2 रुपयाचं जे नाणं आलेलं आहे, हालेलुया, 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 तो जर बघितला तुम्ही
₹1 नाण्यासारखा झालेला आहे, ₹2 नाणा देखील. लक्षात येते का? येत नाही. जर तुम्ही त्याचा एक भाग बघितला, छापा बघितला, छापा म्हणतात ना त्याला आपण, 3 सिंह असलेलं, तो जर बाजू बघितला तर तुम्हाला काय वाटतं ते ₹1 आहे. तसंच ₹20 देखील नाणी आलेली आहेत बघा. नवीन ₹10 नाणी आणि ₹20 नाणी सारखं झालेलं आहे. जर त्याला फिरवून बघितला तर तुम्हाला दिसते लहान अक्षरात 2 लिहिलेलं आहे. तस मनाचं आणि आत्म्याचं तसा संबंध आहे. जे काही तुमच्या आत्म्यात तुम्ही साठवता, हॅलो मी काय म्हणतो समजते का बघा, जे काही तुम्ही तुमच्या आत्म्यात साठवता ते तुमच्या मनात कार्य करते, आणि जे तुमचं मन कार्य करते ते तुमच्या विचारात येतोय आणि तुम्ही कृतीत करताय. समजा थोडस कॉम्प्लिकेशन आहे, म्हणजे अवघड काय नाही, समजू शकताय तुम्ही. मी अतिशय म्हणजे खालच्या पातळीला जाऊन सांगत असतोय. जे काही तुम्ही आत्म्यात साठवता, तुमच्या आत्म्यात काय आहे हे बघा. तुमच्या आत्म्यात काय आहे आणि जे तुम्ही साठवता ते तुमच्या मनात कार्य करते. जे तुमच्या मनात कार्य करतोय, जो मन कार्य करतोय, तो तुमच्या विचारामध्ये येतो आणि तुम्ही तुमच्या कृतीमध्ये त्या गोष्टी घडवता. हालेलुया, 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 हालेलुया. कारण मनाचं आणि विचाराचं, हे आत्म्याचं एकच संबंध आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मनामध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये जी काही साठवता ते तुमच्या मनात कार्य करत आहे. लक्षात ठेवा. तुमच्या आत्म्यामध्ये जर तो विश्वास आहे तर प्राणू तुमच्यामध्ये तो भय नसणार. तुमच्या आत्म्यामध्ये जर देवासाठी प्रीती आहे तर तुमच्या आत्म्यात काय नसणार? भय नसणार. योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय 18व्या वचनात म्हणलेलं आहे, जो प्रीती करतो त्याच्यामध्ये काय नाहीये? भीती नाही. पूर्ण प्रीतीमध्ये, पूर्ण प्रीती भीती घालून देते. पूर्ण प्रीती भीती घालून देते. पूर्ण प्रीती. फक्त तोंडाने बोलून चालणार नाही, कृतीत पाहिजे. पूर्ण प्रीती. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, जर तुम्ही जुन्या करारात गेला, दानिएलच्या पुस्तकामध्ये, दानिएल, शेद्रक, मेशक, अबेदनगो हा काय होता? देवाच्या पूर्ण प्रीतीत होते. आणि ते पूर्ण प्रीतीत होते म्हणून परिस्थितीनुसार ते चालले नाही, त्यांच्यानुसार परिस्थिती चालली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, त्याला आगीच्या भट्टी समोर नेऊन उभा केले. शेद्रक, मेशक, अबेदनगोला आता भट्टीत टाकणार. किती 7 वर त्याचे तापमान वाढवले आणि टाकणारे जाणारे जळून गेले. त्यांना बेड्या घातले होते, त्यांना उचलून टाकले, पण त्यांना त्याची काहीच भीती वाटली नाही. त्यांच्या समोर मनुष्य जळल्यानंतर भीती वाटली असेल ना? नाही, त्यांना काहीच वाटलं नाही. म्हणून ते विजयी आहे आणि म्हणून या पुस्तकात त्यांची नाव आहेत. हालेलुया. दानिएलला कुठे टाकले? सिंहाच्या पिंजऱ्यात टाकले. सगळ्यांना वाटलं आता हाडं बिडं मोडून खाल्लं असेल, पण ज्यांना वाटलं त्यांचीच हाडं मोडून खाल्ल्यानंतर त्या सिंहा त्याला टाकल्यात आलं. कारण ते प्रीतीमध्ये पूर्ण होते. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. हालेलुया, हालेलुया. परवा सोलापूर मधून एक बाळक, त्याच्यावरती धर्मांतराचा गुन्हा घालून कारण नसताना खोटं नाटक करून त्याला अटक केली आणि त्याला घेऊन गेली. आणि पोलिसांनी विचारले, त्याला माहिती आहे की मी किती जरी सांगितलं तर ते ऐकणार नाहीत, काय नाही. त्यांनी म्हटले, त्यांनी जे बोलतात ते बरोबर आहे. त्यांनी जे बोलतात बरोबर आहे. आणि जेव्हा आमच्या पालखी मीटिंग मध्ये हा विषय निघाल्यानंतर काही लोकांनी म्हटले,
तो बाळग असं कसं म्हटलं तिने बोलतात ते बरोबर आहे, ती चुकीचा तो हे करा ऑपस केला, त्याला कशाला करायचं गरज आहे? इलिगेशन कोण लावले? आरोप कोण लावलाय? समोरच्या व्यक्ती. कोर्टामध्ये सादर कोणाला करायला लागणार आहे? बोला की. त्याच्यामध्ये याची काहीच भीती नाही. तो म्हणला, त्यांनी जे बोलतात ठीक आहे, त्यांनी बोलतात ना बरोबर आहे, समजा चला मी कुठं जाऊन बसू, त्याला आत घातले, ठीक आहे बस. हा त्याच्यामध्ये कुठून आला? हा आत्मविश्वास त्याच्यामधून वरून आलेला आहे, वरून आलेला आहे. तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जेव्हा देवाचा आत्मा तुमच्यामध्ये कार्य करतो सामर्थ्याने, त्यावेळेला तुमच्यामध्ये सर्व काही बदल होत जातो. बघा आपण मोबाईल्स वापरतो. सुरुवातीला कसलं मोबाईल होतं? 2 बोटाचं मोबाईल होतं, एवढंच होतं आहे का नाही? त्यानंतर मोबाईल काय झालं? असं उघडणारा मोबाईल झाला, असं असं आहे का नाही? नंतर असं आता उघडलेला झाला आहे का नाही? त्यानंतर असं फिरणारा बी एक झाला. जो 2 बोटाचा होता तो काय होता? फक्त मोबाईल होता, 1G म्हणायचं. त्यानंतर 2G झाला, त्यानंतर 3G मध्ये आला, त्यानंतर 4G झाला. आज काय आहे? 5Gचा जमाना आहे. बायबल प्रमाणे 7G येणार आहे. 7G पर्यंत येणार, बायबलमध्ये उल्लेख आहे याचा. आता मला सांगा, ज्या वेळेला फक्त 1G होता त्याचं ऍप्लिकेशन काय होतं, 2Gचं ऍप्लिकेशन काय झालं, 3Gचं काय झालं, 4Gचं काय झालं, आज 5G मध्ये आहे, त्याचं ऍप्लिकेशन काय आहे? जसा G बदलला तसं ऍप्लिकेशन आपलं फीचर्स बदललं. बघा 2G मध्ये अँड्रॉइड आला, त्याच्यानंतर 3G मध्ये आला, 4G मध्ये आला, 5G मध्ये त्याच्यापेक्षा आता अँड्रॉइड आला, पण त्याचं वर्किंग जो आहे फास्ट झालं. इंटरनेटचं काम जोरात चालू झालं, लवकर होत झालं. तसं तुमच्यामध्ये प्राणू, तुम्ही ज्या वेळेला जन्मला आईच्या पोटात त्यावेळेला 1G होता, वाढत गेला. जसं जसं तुम्ही देवाजवळ आला, देवाने तुम्हाला ओळख घेतलं, 2G झाला. जसं जसं तुम्ही त्याला ओळखत गेला, 3G मध्ये गेला. अधिक तुम्ही ओळखत गेला, 4G मध्ये गेला. बघा, आणि जेव्हा तुम्ही त्याला पूर्ण ओळखून स्वतःला ओळखू लागला, 5G झाला. 5G झाला. तुमचं ऍप्लिकेशन कम्प्लिटली बदललं. कारण जेव्हा तुमचं ऍप्लिकेशन बदललं, त्यावेळेला तुमचं मन, तुमचा स्वभाव, तुमचे विचार, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन, तुमचा हे सगळं बदललं. आणि हे बदलणं गरजेचं आहे. फक्त येऊन इथं बसणं उपयोगाचं नाही. फक्त हा विचार करू नका कधी हा ब्रदर हात ठेवेल आणि प्रार्थना करेल. मी तुम्हाला जेव्हा आशीर्वाद देतो प्रियानो, लक्षात ठेवा, मी अधिक आणि अधिक आशीर्वादित होत असतो. कारण तुम्हाला मी एक आशीर्वाद देतो, मी डबल आशीर्वाद स्वीकारतो. आणि तेच जर तुम्ही स्वतः डायरेक्टली घेतलं तर काय होईल? बोला, डबल मिळेल का नाही? मग तुमचं कोणतं ऍप्लिकेशन व्हायला पाहिजे तुम्हाला? 1-2च म्हणतात 5G म्हणून, बाकीचे म्हणतात नको मला 25 होती. हाच बघा काही लोक, काय आम्हाला समजतच नाही हो, ती एकच तेवढं फोन बस झालं काय नाही. देवाची इच्छा आहे तुम्ही माग राहू नये, पुढं आणि पुढं आणि पुढं चालावं. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही का पुढे जात नाही? तुम्ही का पुढे जात नाही? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वराजवळ आलं तर परिवर्तन असतोय. आणि आज तो परिवर्तन तुमच्यात का नाही आहे
याचा कधी विचार केला? कारण प्रियानो, तुमच्या आत्म्यामध्ये तुम्ही काहीतरी वेगळं डिपॉझिट करून ठेवलेलं आहात. जसं तुम्हाला सांगतो, जर मी माझ्या आत्म्यात ख्रिस्ताला डिपॉझिट केलेला नाही, त्याचं सामर्थ्य नाही, आणि माझ्याकडे जर तुम्ही आला आणि मला म्हटला, ब्रदर आम्हाला खूप त्रास होते हो, काय माहिती ना, आमचं काहीच प्रगती होईना. मी काय म्हणतो ऐकून या व्यवस्थित. काय होईना, काय करायला जातो, काय सांगू, माझं बी असंच होते. कोणतरी काहीतरी केलेली असणार आहे तुझ्यावर. डिपॉझिट काय आहे? ख्रिस्त. आणि मी तुम्हाला तोच मार्गदर्शन करणार हो. मग तुम्ही काय करता? नाही, मग मी म्हणतोय तिथे एक ब्रदर आहे, ते त्याच्यापेक्षा पॉवरफुल आहे, चला आपण त्याच्याकडे जाऊया. मग आपण काय करतोय, आपण दोघं जातोय. त्या ब्रदर काय सांगू, मी बी त्याच परिस्थितीत, आमच्या बी घरात तेच बोम आहे, असंच आहे, तसंच आहे, हेच आहे. म्हणजे तुमचा एक गट झाला होते. हॅलो, मी काय म्हणतो लक्षात येते? हा गट झाला तुमचा. पॉझिटिव्ह नस नाही आहे, सगळं निगेटिव्ह भरलेलं आहे, निगेटिव्हिटी आहे. आणि ही जी नकारार्थी इतकं सामर्थ्यशाली आहे, इतकं सामर्थ्यशाली आहे. मी एक आता तुमच्या दृष्टीने देवाचा सेवकच बनायचं. त्यांनी मला आपल्या घरी बोलवलं, देवाचा सेवक होता, आत्मिक आहे तो. आणि त्याच्या घरी गेलो प्रार्थनेसाठी. मला तिथं काहीच असं वाटलं ना, तिची देवाची उपस्थिती दिसना. देवा हा तर तुझा सेवक आहे, तू इतकं कार्य केलाय, तितकं कार्य केला, असं तसं, हे झालंय ते झाले, असं म्हणतोय, ह्याच्या जीवनात असं का? आणि प्रार्थना केली. पवित्र आत्मा म्हटला, त्याच्या बेडरूम मध्ये जा, तुला दिसेल. मी त्याच्या बेडरूम मध्ये गेलो. तुमच्या डोक्यात काय आलं असेल मला सांगा बघा. त्याच्या बेडरूम मध्ये गेलो, त्याला काहीतरी आणून ठेवलाय असं वाटलं ना. काही लोकांना बेडरूम मध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर तो जिथं झोपतोय तिथं तिची प्रार्थना पूर्ण निगेटिव्हिटी असल्यामुळं त्या ठिकाणी तो नकारार्थी गोष्टींचा जो आत्मा आहे तिथं वास करत होता. जेव्हा देवाने दाखवलं, भयानक होत. आणि मी जेव्हा तिथे गेलो आणि मी प्रार्थना करून तिथनं त्याला काढणं अवघड झालं, काढायला लागलं, खूप वेळ लागला प्रार्थना करून. मग त्यानंतर जेव्हा तिथनं ते निघालं आणि हा बाबा इथं आपोआपच पडला. माझं बोलायचं इथून लक्षात घ्या, नकारार्थी कसं तुमच्या जीवनावर, तुमच्या घरावर, तुमच्या लोकावर आपलं प्रभुत्व करतो. तुम्ही ख्रिस्ताकडे बघा आणि पॉझिटिव्ह विचार करा, चांगले विचार करा. आता या ठिकाणी भित्रेपणा, दुसरा एक भित्रेपणा आहे यात. एक भित्रेपणा आत्म्याचा आहे, एक भित्रेपणा विचारात असतो, आपल्या विचारात. आता हा भित्रेपणा जो आहे तुम्हाला देवाच्या अति जवळ आणि जवळ नेतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा तुम्ही या विचाराच्या भित्रेपणात असता, लक्षात ठेवा, हालेलुया, हालेलुया, त्यावेळेला तो तुम्हाला आत्मिकरित्या वाढवतो. स्तोत्रामध्ये आहे, नीतिसूत्रामध्ये आहे, देवाचं भय ज्ञानाचा उगम आहे. जेव्हा तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारामध्ये हा भित्रेपणा आहे, बाबा मी हे जर केलो तर देव मला शिक्षा देईल, जर मी ही बोललो तर देव मला शिक्षा देईल, जर मी असं वागलो तर देव मला शिक्षा देईल, हे काय आहे?
तुमच्या विचारामध्ये आहे. आणि हा भित्रेपणा तुम्ही आणि देव तुम्हा दोघांना काय करतोय? एक करतोय. हालेलुया, 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 हालेलुया. जर तुमच्या आत्म्यामध्ये जर भित्रेपणा आहे तर तो तुम्हाला आंधळा करतो. प्रियानो, लक्षात ठेवा, आंधळा करतो. मी आंधळा आहे, मी तुम्हाला काय मार्ग दाखवणार? मी तर खड्ड्यात पडणार, तुम्हाला मी घेऊन खड्ड्यात पडणार, आपण दोघेही खड्ड्यात पडू. तिसऱ्याकडे गेलो तेवी त्या समूहामध्ये राहू नका, बाहेर निघा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, याचं रात्रंदिवस वर्णन करा घेऊ. हे काय आहे बोला मोठ्याने? देवाची वाणी आहे. वाणी, तो तुमच्याशी बोलतो. तुम्ही जर आत्म्याने त्याचं मनन करत गेला तर तुम्हाला इतका खोल आणि खोल आणि खोल आणि खोल येतो, तुम्हाला समजणार नाही वेळ कसा गेला, काय गेला. नकोच वाटेल उठायला. भूक लागणार नाही, तहान लागणार नाही, काहीच लागणार नाही, काहीच लागणार. हालेलुया. आमच्या ग्रुपमध्ये काही लोकांना प्रॉब्लेम आहे. आमच्या ग्रुपमध्ये त्यांना प्रार्थनेमध्ये असताना, आम्ही शुक्रवारचं उपास प्रार्थना असते ग्रुपचं, त्यावेळेला त्यांना मध्ये मध्ये लोक प्रत्येक वेळेला बाथरूमला जायला लागते त्यांना. मग ते घाबरतात मी रागवते म्हणून. प्रार्थनेच्या वेळेला तुम्हाला उठून का जातात? आणि गेले आठवडाभर आम्ही उपास प्रार्थनेत होतो, 5 दिवस. या 5 दिवसात त्यांना बाथरूम विसरूनच गेले ते. देवाने इतकं खोल 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 नेत गेलं, ते आतून अजून काय त्या ठिकाणी त्याचं लक्षच राहिलं नाही. कारण पूर्ण शरीर, मन आणि काय म्हणतात त्याला, बुद्धी, जीव, हे सर्व काही त्यांनी त्यामध्ये आपोआपच ओढून घेतलं. तहान नाही, भूक नाही आणि बाथरूम नाही. मी नेहमी लोकांना सांगतोय, कारण जेव्हा तुम्हाला मेन अभिषेक उतरत असतो त्यावेळेला काही लोकांना सवय आहे उठून बाहेर जायची. मला माहितीये तो होतोय कंट्रोल, कारण तो अभिषेक आहे हो, ते तुम्हाला चुकवत असतोय. मी काय म्हणतोय, काय हे तुम्ही हलक्यात घेऊ नका, ही सत्य घटना आहे. काही लोकांना इतकं सवय असते, जर तुम्ही तुमच्या कामाला इतकं महत्व देताय मग इथे येऊच नका हो, कामच करत बसा की. मोबाईल ऑन ठेवायचं उगाच, काय नसते. आणि मग ती मोबाईल वाजायला हळूच निघून जायचं. ज्या वेळेला तो अभिषेक उतरत असतो, जो आशीर्वाद येत असतो, ते तुमच्या जीवनात जात असते. त्याच्याबरोबर एक व्हा, सगळं सोडा आणि त्याच्याबरोबर एक व्हा. आणि बघा तुमच्या जीवनात काय होते. कारण एक क्षण असते, क्षण, एक शब्द असतोय, तिथंच तुमचं बदल आहे, तिथंच तुम्ही पूर्ण अभिषेक होता. देवाने या 5 दिवसामध्ये त्यांना इतकं खोलमध्ये नेलं की त्यांना खरोखर कळालं देव काय आहे. माझा आत्मविश्वास वाढला. आता माझं ग्रुप जे आहे, ग्रुप म्हणजे माझं ते हात पाय काय म्हणतात त्याला, डोळे, डोकं, मेंदू बेंदू सगळं तेच आहे, कारण त्यांचा सपोर्ट लागतोय. आता माझ्यामध्ये आत्मविश्वास, आता ते खूप मजबूत झालेत. ते मजबूत मध्ये मी काय आहे, कारण ते पिलर आहेत. मी काय आहे, तो वरचा छत आहे. पिलर जर ढासळत मी कसेल तर छत राहील का? नाही. हॅलो, देवाने दिलेलं हे माझं पिलर्स आहे. आणि इतकं मजबूत झाले ते या 5 दिवसात. आणि ते म्हणाले उपवास संपूच नाही. म्हणलो आता जास्त नको, आपण प्रत्येक 3 महिन्यानंतर एकदा करूया, म्हणजे आता जास्त नको.
पण सिन्स त्यांनी प्रामाणिकपणे आले, त्यांचं काम बिम सोडून त्याला विचारलं, तुम्ही तुमचं काय अडथळे आहे का बघा, मी जाणार आहे उपवासामध्ये, तुम्हाला जर आत्मिक वाढ असेल तुम्ही माझ्या बरोबर उपवासात राहणार का? मी म्हणतोय म्हणून नाही. ते म्हणले नाही ब्रदर आम्ही येणार. आणि ते आपलं घरातलं काम बिम सगळं सोडून कुटुंबाला बाजूला ठेवून त्याला सांगून ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत येत होते. तसं जे आमची इतर उपास प्रार्थना 4ला संपते, हे 5ला संपायचे, कधी कधी त्यापेक्षा जास्त वेळ व्हायचं. पण ते थांबत होते. त्याचा लाभ त्यांना मिळाला त्याला. माझं बोलायचं हेतू काय आहे लक्षात घ्या. तसं तुम्ही पूर्णपणे गुंता त्याच्यामध्ये. कोणामध्ये? आणि त्याला ओळखण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे की चाललं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही प्रामाणिकपणे चालत राहाल, तुमचं बायबल असं होईल बघा, तुकडे तुकडे झाल्यासारखं. ज्या वेळेला ते तुकडे होतील त्यावेळेला तुम्ही काय होणार? पूर्ण होणार. बायबल तुकडे व्हायला पाहिजे, पण घरात नेऊन ते तुकडे करू नका, मग तुमचं बी तुकडं होऊन जाईल. हॅलो, त्याच्यामध्ये मनन करा बघा, जीवन बदलेल. कारण देवाशिवाय जीवन नाही मिळालं, आणि देवाशिवाय प्रगती नाही, देवाशिवाय तो कुटुंबामध्ये एकोपा नाही, देवाशिवाय तो आनंद नाही, देवाशिवाय. कारण देवाला ओळखल्याशिवाय तुमच्यामध्ये तो परिवर्तन येणार नाही. मी अनेक अशा लोकांना गेलो, प्रार्थना भरपूर करतात, उपवास करतात, दशमूळ देतात, दानार्पण देतात, उपकारची दानं देतात, अनेक नवस करतात, पण तो देव त्यांच्यामध्ये दिसतच नाही. देव आहे काय? देव प्रीती आहे, सहनशील आहे, ममता आहे, सांगुलपणा आहे, विश्वासूपणा आहे, सौम्यता आहे, इंद्रिय दमन आहे, आनंद आहे, शांती आहे. ही दिसणं गरजेचं आहे तुमच्यामध्ये. उगाच टाळ्या वाजवू नका, उगाच म्हणायचं म्हणून. त्याच्यातला खरं काय तुम्ही म्हणत आहात ते समजा, मगच तुम्हाला ते बरं वाटेल. गप्पा खाल्ल्यानं काय होते? वर्ण जाते आणि खाल्लं निघते. खरं आहे का नाही? त्याला कमीत कमी 32 वेळा चावू नका, कमीत कमी एक 12-15 वेळा तरी चावून खावा. त्यातलं थोडं तरी राहील हात, आहे का नाही? ते ताकद आहे. तसंच यान नाही. हॅलो, हे काय तसंच आहे. यशा म्हणते तुझ्या आतडीत भर का म्हणते. तुम्ही जर पूर्ण 32 वेळा चावला तर ते पूर्ण काय होईल? अन्नरसामध्ये रूपांतर होईल. आज प्रियानवी लक्षात घ्या, मला वेळ नाही, मी खूप कामात आहे, मला वेळ नाही, बरोबर आहे, कामात आहे, बरोबर आहे, मला कामाला जायला पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. पण हे खायचं सोडताय का शरीराला? त्याला वेळ काढताय ना? नाश्ता चुकत नाही, दुपारचं जेवण चुकत नाही, आधी मध्ये चहा चुकत नाही, है का नाही? संध्याकाळचं टिफन चुकत नाही, रात्रीचं जेवण चुकत नाही. तसंच प्रियानो, मनात जर तुमच्या आहे तर याच्यासाठी तुम्ही वेळ काढू शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री असं काढण्याची गरज नाही. तुम्हाला तो वेळ मोकळीका दिलाय, तुमच्या सवडीनुसार काढा, सवडीनुसार काढा. तुम्ही काढू शकता, कारण तुमच्या मनात जर आहे तर. आणि मग बघा, तुमचं जीवन पूर्ण बदलेल आणि तुमच्यात भय नसणार.
बदल येईल. कारण मी जेव्हा त्याच्या चरणी बसलेला आहे तर माझ्यामध्ये तो येतो आणि तो आल्यानंतर जे काही जगी काही तो माझ्यातनं काढून टाकतो. हे तुमच्यामध्ये पाहिजे. आणि तो काढतो, तुमच्यामध्ये परिवर्तन येते. तुमच्या बोलण्यात, तुमच्या राहण्यात, तुमच्या विचार करण्यात, तुमच्या स्वभावात, तुमच्या कृतीत. आणि लोक तुमच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघतील, काय काय होतं. पेत्राला बघून काय म्हटले, अरे हाच तो पेत्र ना, एवढा ज्ञान त्याला कुठून मिळालं. कारण तो तुम्हाला सर्व गोष्टीत परिपूर्ण करतो. आजपासून देवाजवळ मागा, माझ्यातला भित्रेपणाचा आत्मा काढून टाक आणि मला तुझ्या सामर्थ्याच्या आत्म्याने माझ्यामध्ये असलेला उठावळापणा, तर्क वितर्कपणा काढ आणि मला काय कर, संयमपणाच्या आत्म्याने. माझ्यामध्ये असलेला चिडचिडखोरचा आत्मा, ठीक आहे ना, चिडखोर आत्मा, काय रागिष्ट आत्मा, बघा, क्रोध देणारा आत्मा, हे काढ आणि मला काय कर, तुझ्या प्रीतीच्या आत्म्याने भर. कशाच्या? प्रीतीच्या. हे रोज 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 मागत राहा. मी अजूनही मागतोय, लक्षात ठेवा, अजूनही मागतोय. देवाने मला पाचारण केलं 1900 किती साली? 79 साली. किती वेळा सांगितलंय मी. आजही मी देवाजवळ मागतोय. आजही मी देवाला म्हणते, प्रभू माझा सांभाळ कर, मला इकडे तिकडे भरकटू देऊ नकोस, भटकू देऊ नकोस. मनुष्य आहे हो मी. तुम्ही मनुष्यच आहात ना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, तर देवाच वेळी मागा, रोज मागा, तुमच्यामध्ये तो बदल येईल. नाही तर काय होते माहितीये काय, आपण नवीन गाडी घेतलेली असते बघा, गाडी घेतल्यानंतर बघा महिनाभर त्याला रोज पुसते, पुसून पुसून काढते का नाही. महिना झाल्यानंतर काय होती, असं दे, आठवड्यात एकदा पुसते. नंतर काय होती, त्याच्याकडे बघतच नाही. त्या गाडीचा अवतार बघितला नंतर काय होती, त्याचा रंग फिक्का पडलेला असते, त्याचं ग्लिचिंग गेलेलं असते. तसं आपली अवस्था होते. हॅलो, तसा. म्हणून ती अवस्था होऊ नये म्हणून रोज ते ग्लेझिंग येण्यासाठी रोज पुसणं गरजेचं आहे. गाडी लावताना बघा आपण काय करते, सावलीत नेऊन गाडी लावते, आहे का नाही. नवीन गाडी प्रियानो, एक लक्षात ठेवा, ही देखील गाडी आहे, त्याच्या आत आत्मा आहे, तो ड्राईव्ह करतोय. म्हणून त्याची काळजी घ्या, काळजी घ्या. यावेळेला आपण थांबूया.